हॅलो एव्हरीवन, मी आरती वीर आपलं स्वागत करत आहे मार्गदर्शक अकॅडमीमध्ये. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ जर ऑन केला असेल तर तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. साहजिकच तुम्ही UPSC परीक्षेची तयारी करणारे असाल आणि तुमच्या मनात सुरुवातीच्या फेजमध्ये खूप सारे प्रश्न येत असतील की एवढी इंडियाची टॉप मोस्ट एक्झामिनेशनची तयारी करायची आहे, एवढा एलिफंटाईन साईजचा जो सिलेबस आहे हा आपण कसा कव्हर करायचा, सुरुवात नेमकी कशी करावी, योग्य त्या गोष्टी कशा कराव्या, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ओके, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीला आपण UPSC परीक्षेचा पॅटर्न पाहणार आहोत. UPSC म्हणजे काय आणि जो पॅटर्न आहे, किती पेपर असतात, कशा पद्धतीने विषयांची अरेंजमेंट आहे, हे सर्व आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर प्रिपरेशन कसं सुरू करावं, तयारी कशी करावी, 4D जे आहेत ते काय आहेत, नेमकं यांचं महत्त्व प्रिपरेशन मध्ये काय असणार आहे, आपला डिसिजन घेण्यापासून तर तुमच्या फायनली जी एक्झाम देणार आहात तोपर्यंतच्या टेस्ट सिरीज पर्यंतची सगळी माहिती मी इथं इन्क्लूड केलेली आहे. तुम्ही पाहतच असाल की डिसिजन घेण्यानंतर पोस्ट चूज कशी करायची, पॅटर्न काय असावा, सिलेबस अनालिसिस कसं करावं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे अनालिसिस कसं करावं, NCERT स्टेट बोर्ड कसे करावे, रेफरन्स बुकच्या नोट्स कशा अटॅच कराव्या, करंट अफेअर्स असतील, इनिशियल रिव्हिजन असेल, फायनल रिव्हिजन असेल, टेस्ट सिरीज असेल, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नेमकं काय आहे ही UPSC आणि याच्या स्टेजेस काय काय असणार आहेत ते सगळ्यात आधी आपण पाहूयात. ओके, स्टेजेस ऑफ UPSC एक्झामिनेशन. आपल्याला 3 पातळ्यांमधून जावं लागतं. पहिली पातळी आहे पूर्व परीक्षा, दुसरी पातळी आहे मुख्य परीक्षा आणि तिसरी पातळी आहे पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजेच मुलाखत. ओके, पूर्व परीक्षा ही 400 मार्क्ससाठी असणार आहे, मुख्य परीक्षा 1750 मार्क्ससाठी असणार आहे आणि 275 मार्क्ससाठी आपली मुलाखत असणार आहे. ओके, तर याची सुरुवात जी आहे पूर्व परीक्षा, तिथून आपण पुढे कंटिन्यू करूयात. ओके, आता हे सामान्य अध्ययन 1 म्हणजे जनरल स्टडीज 1 हा पूर्व परीक्षेतील पहिला पेपर आहे. इथे पेपर किती पाहायला मिळत आहेत? 2. ओके, कोणकोणते? GS1 असं सुद्धा याला म्हटलं जातं शॉर्ट मध्ये आणि याला GS2 किंवा CSAT असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, हे 2 पेपर आहेत आपल्याला. यामध्ये पहिला पेपर जो आहे तो 200 मार्कला आहे आणि नंबर ऑफ क्वेश्चन 100 असणार आहेत. म्हणजेच एक क्वेश्चन किती मार्क्ससाठी झाला? 2 मार्क्ससाठी एक क्वेश्चन झाला. ओके, 2 तासांसाठी हा पेपर असणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ पॅटर्न असणार आहे या पहिल्या पेपरसाठी. सेम दुसरा पेपर आहे CSATचा आहे. CSATला GS2 असं म्हटलं गेलेलं आहे. इथे सुद्धा 200 मार्क आपल्याला बघायला मिळतात. 80 प्रश्न आहेत. याचा अर्थ इथे एक क्वेश्चन GS1 प्रमाणे 2 मार्कला न राहता 2.5 मार्क्ससाठी होतो. ओके, 2.5 मार्क्ससाठी. हा दोघांमधला डिफरन्स आहे. ओके, हा सुद्धा 2 तासांसाठी पेपर असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच MCQच पॅटर्न असणार आहे. ह्या दोन्ही पेपरसाठी भाषा जी असणार आहे ती हिंदी आणि इंग्लिश आहे. आता इथे सगळ्यात VIP गोष्ट म्हणजे पहिल्या पेपरनुसारच आपलं काय केलं जातं, मेरिट साठी नाव कन्सिडर केलं जातं. याच्यामध्ये तुमचे किती मार्क्स आहे याच्यानुसार कट ऑफ लागला जातो आणि त्याच्यात तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला समजतं. दुसऱ्या पेपरमध्ये जे 200 मार्क इथे आहेत त्यापैकी तुम्हाला फक्त 66 मार्क पाडायचे, त्याला आपण म्हणतो क्वालिफाईंग म्हणजेच पात्रता. ओके, क्वालिफाय होणं किंवा पात्र असणं. हे किती असणार आहे? 33%. म्हणजे 200 चे 33% किती होतात? 66 गुण. ओके, हा दोघांमधला काय आहे? फरक आहे. आता हा जो पेपर आहे याची तयारी कधीच सुरुवातीपासून करायची नाहीये. शेवटच्या महिन्यांमध्ये काही दिवसांसाठीच या पेपरची तयारी करायची. सगळा फोकस हा आपला असला पाहिजे GS1 वर. ते का हे तुमच्या मुख्य परीक्षा एक्सप्लेन केल्यावर पण लक्षात येईल. इथे तुम्हाला मी थोडी विषयांची माहिती देते. या GS1 मध्ये जे सब्जेक्ट आहेत ते म्हणजे हिस्ट्री, जॉग्राफी, इतिहास, भूगोल, पॉलिटी, राज्यशास्त्र, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, EVS, पर्यावरण आणि सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान. हे 6 विषय प्लस यांच्या संबंधित करंट अफेअर याचा अभ्यास कुठे करावा लागतो आपल्याला? GS1 साठी. ओके, आणि GS2चा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? कॉम्प्रिहेन्शन असेल. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय? आपल्या सोप्या भाषेत पॅसेजेस जे आहेत, उतारे आहेत, त्याला आपण कॉम्प्रिहेन्शन म्हणतो. याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला काही डिसिजन मेकिंगचे 5 क्वेश्चन बघायला मिळतात. काही प्रमाणात मॅथ्स आणि रिझनिंग
यांचं वेटेज हे फार कमी आहे, त्यामुळे तो स्किप जरी पार्ट केला तरी काही मोठं नुकसान होणार नाहीये. आपल्याला कॉम्प्रिहेन्शन, डिसिजन मेकिंग या बेसवर सुद्धा आपण 66 मार्क्स स्कोर करू शकतो. ओके, आणि अगदी काही रिझनिंगचे क्वेश्चन जे सामान्य कुणीही सॉल्व्ह करू शकतो. अगदी 4थी पासून आपण स्कॉलरशिप परीक्षांमध्ये सुद्धा अशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. त्यामुळे रिझनिंगचा पार्ट इथे आपल्याला नक्कीच जमेल. तुम्ही आर्ट्सचे असू द्या, तुम्ही सायन्सचे असू द्या, तुम्ही कॉमर्सचे असू द्या, तुम्हाला हा पार्ट नक्कीच जमेल. ओके, यानंतर ही झाली आपली पूर्व परीक्षा. तुमच्या साहजिकच लक्षात आलं असेल पूर्व परीक्षा. परत एकदा आपण रिवाइज करून घेऊ. 2 पेपर आहेत, दोन्ही पेपर 200 मार्क्ससाठी असणार आहे. टाइम सेम आहे 2 तास. ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे, दोघांमध्ये सेम आहे. फक्त फरक कुठे आहे, इथे हा पेपर 100 मार्क्ससाठी आहे, 100 क्वेश्चन असणार आहेत आणि दुसऱ्यामध्ये 80 क्वेश्चन असणार आहेत. आणि दुसरा पेपर हा काय आहे, पात्रता पेपर आहे, म्हणजेच क्वालिफाईंग असणार आहे. आणि पहिल्या पेपरचे मार्क्स काय होणार आहेत, मेरिटसाठी काउंट होणार आहेत. आता मी तुम्हाला इथे विषयांची नावं दिली. हे जे विषय आहेत यांना आपण सायन्स वगळता इतर जे विषय आहेत त्यांना आपण कोर विषय म्हणतो. आता कोर सब्जेक्ट किंवा कोर विषय म्हणजे नेमकं काय, जे सब्जेक्ट आहेत असे सब्जेक्ट जे पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा आहेत आणि मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा आहेत, म्हणजे तो कॉमन पार्ट आहे. ज्यांची आपल्याला सुरुवातीपासून तयारी करायची आहे त्यांना आपण म्हणतो कोर विषय. इतरही एक्झामिनेशन जर तुम्ही स्टेट लेवलच्या बघितल्यात तर त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा सिलेबस सारखाच दिसेल. त्यामुळे यांना आपण काय म्हणू शकतो, कोर. आणि हे विषयाची तयारी व्यवस्थित केली तर आपली मुख्यची शाश्वती काय होते, जास्त वाढते. आपण नक्कीच मुख्य परीक्षा सुद्धा पात्र होऊ शकतो जर व्यवस्थित पद्धतीने कोर विषयांची तयारी केली तर. ओके, म्हणून आपला सगळा फोकस कुठे असला पाहिजे, जवळपास आपला 90% टाइम हा प्रिपरेशनचा GS1 साठी द्यायचा आहे आणि अगदीच 10% पर्यंतचाच टाइम आपल्याला काय करायचा आहे, GS2 म्हणजे CSAT साठी द्यायचा आहे. दोघांच्यातला फरकही लक्षात आलेला असेल. दोघांपैकी महत्व कोणत्या विषयांचं जास्त आहे, कोणता पेपर महत्वाचा आहे हेही लक्षात आलं असेल. ओके, तर चला सेकंड स्टेप कडे वळूयात, मुख्य परीक्षा. ओके, मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की मुख्य परीक्षा जी आहे तिच्यामध्ये सगळ्यात आधी पेपर जे आहे, पेपर A आणि पेपर B असे 2 पेपर हे बघायला मिळतात, जे लँग्वेजचे पेपर म्हणून कन्सिडर केले जातात. कसले, लँग्वेजचे पेपर. ओके, इथे मी लिहिलेलं आहे की एनी इंडियन लँग्वेज, कोणतीही भारतीय भाषा, हा पहिला पेपर आहे जो 300 मार्कांसाठी असणार आहे आणि 3 तासांसाठी असणार आहे. ओके, आणि दुसरा इंग्लिश कंपल्सरी म्हणजे इंग्रजी अनिवार्य, तो सुद्धा 300 मार्कांसाठी असणार आहे आणि 3 तासांसाठी असणार आहे. ओके, आता इथे कोणतीही भारतीय भाषा म्हणजे आपण जसं आता बघितलं की गाव क्रॉस केलं की अगदीच भाषेची ट्युनिंग बदलते, वर्डिंग बदलतात. ओके, तालुका, जिल्हा अशा पद्धतीने विभागानुसार सुद्धा वेगवेगळ्या, मराठीचे सुद्धा कितीतरी रूप बघायला मिळतात. पण याचा अर्थ या सगळ्या भाषा इथं कन्सिडर केल्या जातील असं नाहीये. संविधानामध्ये 22 भाषा दिलेल्या आहेत. त्या 22 भाषांपैकी आपल्याला कोणतीही एक भाषा निवडायची आहे. ओके, ज्या संविधानात दिलेल्या आहेत त्याच भाषा. आता दुसरा पेपर आहे तो इंग्लिश कंपल्सरी. साहजिकच तुम्हाला इंग्रजी ही कॉमन लँग्वेज म्हणून तुमचे GR असतील, गव्हर्नमेंटचे जे काही कामकाज आहे ते आज बघतोय की आपण इंग्रजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नोटिफिकेशन्स असतील तर साहजिकच ते समजण्यापर्यंत आपल्याला इंग्रजीचं ज्ञान आवश्यक आहे, जेणेकरून आपण आपल्या काम व्यवस्थित पद्धतीने पार पाडू शकू. सो दुसरा पेपर दिलेला आहे इंग्रजी, हा कंपल्सरी असणार आहे आणि इथे तुम्ही कोणतीही एक भाषा काय करू शकता, निवडू शकता 22 भाषांपैकी, संविधानामध्ये दिलेल्या 22 भाषांपैकी. ओके, हे दोन्ही पेपर 300 मार्क, 3 तास. हे लक्षात आलं असेल तुमच्या. आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स. ओके, किमान पात्रता गुण 25%. आता किमान पात्रता गुण म्हणजे काय, मिनिमम तुम्ही याच्यामध्ये 25% मार्क पाडा. म्हणजेच काय की 300 मार्क्स आहेत. आता 300 मार्कचे 25% म्हणजे किती, साहजिकच किती होणार आहेत, 75 मार्क, बरोबर की नाही. आणि आपण 75 मार्क हे इझिली काय करू शकतो, स्कोर आणूच शकतो. कारण याच्यामध्ये जो सिलेबस आहे ना तोही अगदी सोपा आहे. प्रिसाइज रायटिंग असेल, ओके, त्याच्यानंतर तुमचं कॉम्प्रिहेन्शन, छोटे कॉम्प्रिहेन्शन असतील, छोटे एसे असतील, या पद्धतीचा सिलेबस इथे दिलेला आहे. बऱ्याचशा एकदम ज्या अगदी आपण
10th 12th ला केलेल्या गोष्टी आहेत त्याच तुम्हाला इथे आहेत. आणि तिथे तरी तुम्हाला किती 35% मार्क्सची गरज असायची, इथे तर तुम्हाला फक्त 25%च पाडायचे. म्हणून हेही पेपर अगदी सहज आपण काय करू शकतो, मार्क्स स्कोर करू शकतो. याच्यानंतर महत्वाचा पार्ट येतो आपल्याला, तो म्हणजे आपल्या मेन्स एक्झामिनेशनचे इतर जीएसचे जे पेपर आहेत, ज्या कोर विषय तुम्हाला मी म्हटलेले होते पूर्व परीक्षेमध्ये त्यांचे पेपर. ओके, तर सगळ्यात आधी तर एसेचा पेपर आहे. एसे तुम्हाला मी आता परत एकदा तुम्हाला मी कोर सब्जेक्टवर फोकस करते. कोर सब्जेक्ट मी कुणाकुणाला म्हटलेले, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, ईव्हीएस या 5 विषयांना मी काय म्हटले होते, कोर सब्जेक्ट. आता त्याचं महत्व तुम्हाला इथेही कळेल. हा आहे एसेचा पेपर, निबंध. ओके, निबंध लिहत असताना आपल्याला बऱ्याचशा आपल्या लाईफच्या पॅरामीटर्स, जे सोशल लाईफचे पॅरामीटर आहेत त्याच्या संदर्भात तुम्हाला इथे निबंध विचारला जाऊ शकतो. आता हे कोणकोणते, पर्यावरण याच्यावर येऊ शकतो, पॉलिटी संबंधित असणारा विषय आहे जो तुम्हाला इथेही कळेल, IR असेल. ओके, राज्यशास्त्र संबंधित हा विषय आहे. देन तुम्हाला इथे एखादा फिलॉसॉफीचा सुद्धा एसे आहे, तो विचारला जाऊ शकतो. तंत्रज्ञानात्मक प्रगती करत आहोत आज आपण, त्याच्यामुळे तंत्रज्ञानात्मक एखादा टॉपिक नव्याने येऊ शकतो. आफ्टर कोविड आपण बघितलं की एज्युकेशन सिस्टम बदललेली आहे. अशा विषयांचा इथे काय केलेला असेल, समावेश केलेला असेल. ओके, जे ज्वलंत आसपास जे समाजात बघायला मिळत आहेत, नवीन असलेला ट्रेंड आहे, नवीन असलेल्या घडामोडी आहेत, त्याच्याबद्दल तुमचं ज्ञान किती आहे, की कोणत्या लेवलला तुम्ही विचार करत आहात, तुमचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो कसा आहे, या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा हे इथे चेक केलं जातं. ओके, निबंधाचा पेपर. याच्यानंतर तुमचा आहे GS1. GS1 मध्ये भारतीय वारसा, संस्कृती, जगाचा इतिहास, भूगोल आणि समाज म्हणजेच इंडियन हेरिटेज कल्चर. आता इंडियन हेरिटेज कल्चर आणि हिस्ट्री हे दोघं संलग्नित विषय आहेत. आपला जो इतिहास घडला अगदी अश्मयुगापासून म्हणजेच एन्शियंट पासून मॉडर्न पर्यंत, एन्शियंट, मिडायवल, मॉडर्न. ओके, असं 3 हिस्सात आपण हिस्ट्रीला डिवाइड करतोय. तर अगदी हे सगळं घडत असताना हडप्पा संस्कृतीपासून ते आजपर्यंतचा समाज, याच्यामध्ये तुमचं कल्चर इव्हॉल्व्ह होत आलं, तुमचं इंडियन हेरिटेज आहे, कल्चर आहे, ही इव्हॉल्व्ह होत होतं. बरोबर की नाही? भारतासारखा मोर डायव्हर्सिफाय असलेला कंट्री, कितीतरी विविधता आहे आपल्याकडे, भाषेची विविधता आहे आपल्याकडे, रिजनची विविधता आहे, अगदीच कोल्ड डेझर्ट, हॉट डेझर्ट यांसारख्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. ह्या एका दिवसात घडलेल्या गोष्टी नाही आहेत. म्हणजेच आपला जिओग्राफी ऑफ द वर्ल्ड आणि सोसायटी, आपला भारत देश कसा बनला, यापेक्षा जग, अगदी पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली तिथून तर पृथ्वीचा अंतर्भाग असेल, ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत आपल्याला जिओग्राफीमध्ये. ते आजपर्यंत सेटलमेंट्स कशा इस्टॅब्लिश झाल्या, त्याच्यानंतर ही जी सजीवांची उत्पत्ती आहे ती कशी झाली, माकडापासून माणसाचा प्रवास असेल, ते आजपर्यंत एक सिव्हिलायझेशनची प्रोसेस आहे. ते सगळे मुद्दे इथे आहेत. अगदीच सर्व मुद्दे यांचा समावेश आहे. इथे सोसायटीचा सुद्धा पार्ट आहे. सोसायटीमध्ये आपण फेस करत आलेलो आतापर्यंतचे प्रॉब्लेम्स असतील. ओके, आपल्याकडे वुमन एम्पॉवरमेंट सारखा महत्वाचा मुद्दा आहे. कुठेतरी आपल्याला यापूर्वी डिस्क्रिमिनेशन दिसत होतं, ती इक्वॅलिटी इस्टॅब्लिश करण्यासाठीचे असणारे प्रयत्न असतील, ते वुमन एम्पॉवरमेंट सारख्या मुद्द्यामध्ये इन्क्लूड होतील. सोसायटीचा मुद्दा आहे, आपल्याकडे रिजनलिझम आहे, बरोबर की नाही? रिजन वाईज आपल्याकडे डायव्हर्सिटी बघायला मिळते. आपल्याकडे कास्टिझम सारखे मुद्दे आहेत जे अजूनही चर्चेत आहेत. तर अशा मुद्द्यांचा आपल्याला काय करायचा आहे अभ्यास, कोणत्या पहिल्या पेपरमध्ये, जीएसचा पहिला पेपर. म्हणजेच हा पेपर क्रमांक 4 आहे, पण जीएस म्हणजेच सामान्य अध्ययन 1. सगळ्या गोष्टी सामान्यच आहेत, फक्त आपला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला व्यवस्थित इथे काय करायचा आहे, रिप्रेझेंट करायचा आहे. त्याच्यानंतर असणार आहे GS2. हा आहे प्रशासन, संविधान, राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध. स्पेशली याला पॉलिटी आणि IR असं म्हटलं जातं या पेपरला. ओके, महत्वाचा पार्ट आहे, सगळ्यात जास्त स्कोप असलेला सब्जेक्ट. मग तो तुमच्या विचारांसाठी स्कोप असू द्या, तुमचं थिंकिंग जे आहे ते नॅरो पासून ब्रॉड होणं असू द्या, किंवा याचं परीक्षेतील वेटेज असू द्या. कारण हा एकमेव सब्जेक्ट आहे जो 250 मार्कला इथे तुम्हाला पाहायला मिळतो. इथे तरी तुम्हाला 3-4 विषयांचं मर्जिंग बघायला मिळालं, कारण याच्यात आर्ट अँड कल्चरचा पार्ट आला, इतिहासाचे वेगवेगळे विविध 3 तुकडे इथे बघतो, एन्शियंट, मिडायवल, मॉडर्न. जिओग्राफीमध्ये सुद्धा जगाची आली, भारताचं आहे जिओग्राफी, त्याच्यामध्ये सोसायटीचा सुद्धा पार्ट इन्क्लूड झाला. पण इथे हा
गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस अँड इंटरनॅशनल रिलेशन, याला एकत्रितपणे आपण राज्यशास्त्र असं म्हणू शकतो. आणि हा पेपर आपल्याला काय पाहायला मिळतो, जवळपास 250 मार्कांसाठी, म्हणजे सर्वात VIMP पेपर म्हणून आपण याला पाहू शकतो. पूर्व परीक्षेत सुद्धा आहे आणि इथेही आहे. आणि या बेसवर इथे 100% चान्स आहे की एसे विचारलाच जाऊ शकतो. ओके, सो पेपर महत्वाचा बनून जातो. त्यानंतर आहे GS3. आता या पेपर बद्दल तुम्हाला थोडं आणखी सांगते. आपण आत्ताच आपलं ऍप लॉन्च केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या विषयापासून आपण सुरुवात केलेली आहे. कारण पूर्व असू द्या, मुख्य असू द्या, मुलाखत असू द्या, ऑप्शनल आहे, या सगळ्यांसाठी महत्वाचा विषय. आणि सरांनी खूप चांगल्या पद्धतीने तिथं केलेला जो सब्जेक्ट आहे तो टीच केलेला आहे. आउट ऑफ क्वेश्चन बरेचसे सरांच्या टीचिंग मधून तिथे विचारले गेलेले आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी साहजिकच हा पेपर आणि याचा जो सब्जेक्ट तिथे आपल्या ऍपमध्ये दिलेला आहे तो महत्वाचा आहे. तुम्ही त्याच्याकडे लुकआउट करू शकता. ओके, याच्यानंतर आहे GS3. GS3 मध्ये तुम्हाला तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि एन्व्हायरमेंट हा एकच सब्जेक्ट आहे. एन्व्हायरमेंट याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. सिक्युरिटी म्हणजे इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन, अशा पद्धतीने काय केलेले आहेत, विषय दिलेले आहेत. आता हा पेपर आहे ना, मिक्सचर ऑफ सब्जेक्ट्स बघायला मिळत आहेत, खूप सारे सब्जेक्ट्स. आणि बऱ्याचदा मुलांना काय वाटतं की इथे तर हिस्ट्री आणि जॉग्रफीचाच अभ्यास करायचा आहे, इथे आपल्याला एकच विषय आहे, राज्यशास्त्र आहे, आणि इथे आपल्याला GS4 हा पण अगदी स्वतंत्र इथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड हा विषय आहे. या विषयाचा अभ्यास आपण काय करूयात, थोडा कमी केला तरी चालेल, कारण याच्यामध्ये आपण कव्हर करू शकतो आणि इथे खूप सारे विषय आहेत. तर आपण काय करायला पाहिजे, याचा काही पार्ट स्किप करायला बघतात. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की असे विषय कधी स्किप करू नका, जे तुमचं नॉलेज जे आहे तुम्ही प्रॅक्टिकली तुमच्या सर्व्हिसमध्ये इम्प्लिमेंट करू शकता. ओके, तुम्हाला आज तंत्रज्ञानिक प्रगती जी आपण साधतोय ती कुठे चाललेली आहे, कशा पद्धतीने काय काय गोष्टी आहेत, यांचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. हे तुम्ही युटिलाइज करू शकता, तंत्रज्ञानाचा वापर करू शकता तुमच्या सर्व्हिसमध्ये असताना. तुम्हाला एन्व्हायरमेंट सारखा विषय दिलेला आहे जो अगदी महत्वाचा आहे, कारण आपण पर्यावरणापासून बनलेलो आहोत. पर्यावरण आपल्यापासून नाही, इतर लाखो जीवांप्रमाणे आपण एक काय आहोत, सजीव आहोत. आणि हे आपल्याला महत्व जाणून घेणं खूप गरजेचं आहे. याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट सारखा विषय आहे, पर्यावरणालाच लागून असलेला. अगदी डिस्ट्रिक्ट जी ऑथॉरिटी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे, तिचं हेड हे कलेक्टर, म्हणजे आपण ज्या परीक्षा देऊन जे पद मिळवणार आहोत, त्याचं जे स्वप्न बघणार आहोत ते असणार आहे. तर साहजिकच आपल्यासाठी हे काय आहे, महत्वाचं असणार आहे. त्यानंतर इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड. ओके, इथे सॉरी एक विषय इथे राहिला, सिक्युरिटी, इंटरनल सिक्युरिटी. तुम्ही पोलीस सेवेमध्ये जाणार असाल तर साहजिकच भारतातील अंतर्गत सुरक्षा किती महत्वाची आहे, अंतर्गत सुरक्षेसंबंधी मुद्दे कोणते आहेत, यांचा अभ्यास आपल्याला अगदी डिटेल माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून हाही विषय इथे महत्वाचा होऊन जातो. म्हणजे 250 मार्क डिवाइड झालेत एवढ्या विषयांमध्ये. हे लॉजिक इथे इम्प्लिमेंट करू नका. प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन पुढे किती करता येणार आहे याच्यासाठी या विषयांचा अभ्यास काय करा, एकदम डिटेल आणि व्यवस्थित करा. ओके, सर्व पेपर कितीचे आहेत, 250 मार्कांचेच आहेत. टाइम हा 3 तासच असणार आहे. मी मुद्दाम हा पेपर शेवटी एक्सप्लेन करायला ठेवलेला आहे, चौथा पेपर. याच्यामध्ये इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड असं या विषयाचं नाव आहे, नैतिकता, सचोटी आणि अभियोग्यता. आता याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त गोष्टी ॲज अ पर्सन टू ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून शिकता येतील. ओके, एक व्यक्ती म्हणून आपले ओपिनियन आणि एक अधिकारी म्हणून आपले ओपिनियन यांच्यामध्ये फार तफावत पाहायला मिळून येईल. आणि याची जी शिकवणी आहे किंवा याचं जे बेसिक नॉलेज, एक अधिकाऱ्याची प्रतिमा कशी असावी, एक अधिकारी कसा असावा, त्याची डिसिजन मेकिंग काय असावी, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये ह्या नैतिकतेचं महत्व काय आहे, यांसारखे मुद्दे इथे कव्हर होणार आहेत. ओके, नैतिकता का महत्वाची आहे, साहजिकच नैतिकतेमुळेच सगळं जग काय आहे, टिकून आहे. अनैतिक झाल्या गोष्टी सगळ्या तर हे जग काय होईल, संपून जाईल. आणि याचं महत्व आपल्याला कुठे बघायला मिळेल, या पेपरमध्ये. आपल्यासाठी खूप महत्वाचा असा पेपर आहे, ज्या मुद्द्यांवर आपले एक व्यक्ती म्हणून विचार आणि एक अधिकारी म्हणून विचार, ही तफावत ना तुम्ही स्वतः अनालाइज कराल. जेव्हा तुम्ही न्यूजपेपर सुरुवातीला वाचताय आणि ह्या सर्व विषयांचा अभ्यास झालाय आणि तुम्ही परत एकदा बोलतो ना, शेवटचे जे महिने आहेत त्यांमध्ये तुम्ही न्यूजपेपर वाचताय, तुमचा अप्रोच खूप खूप बदललेला असेल, खूप बदललेला असेल.
ओके, हे झाले GS चे 4 पेपर. यांच्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शनल सब्जेक्ट आहेत. जवळपास इथे मी पुढे दिलेलेच आहेत. हे 26 ऑप्शनलची लिस्ट आहेत. मग हे ऑप्शनल जे आहेत ना, ते तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये बघितलेले असतील किंवा तुम्ही तुमच्या अगदीच जे आत्ताची लिस्ट असेल, समजा तुम्ही एखादा सर्टन डिप्लोमा केलेला आहे त्याच्याशी रिलेट असू शकतो, किंवा तुम्ही एखादा ग्रॅज्युएशनची जी डिग्री मिळवलेली आहे त्याच्याशी संबंधित असू शकतो. आणि असं होऊ शकतं की आपला ऑप्शनल हा आपल्या ग्रॅज्युएशनचा विषय नसेल किंवा त्याच्याविषयी आपल्याला काहीच माहिती नसेल, पण प्रिपरेशन सुरू केल्यानंतर तो आपल्याला आवडायला लागेल. तर हा ऑप्शनल विषय सुद्धा कसा निवडावा याची सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे. ओके, आता आपल्याला इथे बघायचं आहे आणखी की हे जी मुख्य परीक्षा होती ना, ओव्हरऑल 250 मार्काचे सर्व पेपर ए आणि बी बघितला आपण लँग्वेजचा, त्याचे मार्क्स काउंट होत नाहीत. ओके, लँग्वेजचे मार्क्स काउंट होत नाही. क्वालिफाय म्हणजे काय, तो पुढचे स्टेपला तुम्हाला पाठवून देतो. कोणत्या पेपरचे मार्क काउंट होतील, तुमच्या एसे पासून तर अगदी ऑप्शनल पर्यंतचे. हे जवळपास किती पेपर आहेत, 7 पेपर असणार आहेत. 2 ऑप्शनल असणार आहेत, 4 GS चे सब्जेक्ट आहेत आणि 1 एसे आहे. तर अशा पद्धतीने काय असणार आहे, हे तुम्हाला पूर्ण मेन्सचे जे पेपर आहेत त्यांचे मार्क्स काउंट होणार आणि त्याच्यानुसार तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी, जर तुम्ही पात्र होताय, तुम्ही मेरिटमध्ये येताय, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी पात्र होणार. आणि मग तुमची असणार आहे मुलाखत, म्हणजेच पर्सनॅलिटी टेस्ट. ओके, हे सर्व पेपर हे लेखी स्वरूपात लिहावे लागणार आहेत. थेरॉटिकल, डिस्क्रिप्टिव्ह ज्याला म्हणतो, सब्जेक्टिव्ह आपण ज्याला म्हणतो. ओके, त्यामुळे या विषयांसाठी आपल्याला काय करायचं आहे, एखादी कन्सेप्ट, एखादी जो काही तुम्ही स्टडी करताय तो अगदी सर्व बाजूंनी तुम्हाला क्लिअर करून घ्यायचं आहे. त्याचे सर्व अँगल तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. तरच तुमची आन्सर रायटिंग खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही काय करू शकाल, रिप्रेझेंट करू शकाल आन्सर्सला. तुमचे ओपिनियन त्याच्यामध्ये तुम्हाला द्यावे लागतात, तुम्हाला कन्क्लूड करावं लागतं. हे सर्व आपण आणखी एका व्हिडिओमध्ये सुद्धा बघणार आहोत. ओके, तर चला पुढे जाऊयात, पर्सनॅलिटी टेस्टकडे आपण वळूयात. ओके, 275 मार्क्सची अशी काय असणार आहे, मुलाखत असणार आहे. इथे चुकून 100 मार्क्स झालेले आहेत. 275 मार्क्ससाठी तुम्हाला काय असणार आहे, मुलाखत असणार आहे. आता इथे मुलाखत किंवा इंटरव्ह्यू हा शब्द न वापरता पर्सनॅलिटी टेस्ट असा शब्द वापरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता हे का, तुम्ही तुमचं नॉलेज पूर्व परीक्षेत रिप्रेझेंट केलेलं आहे, तुम्ही तुमचं नॉलेज मुख्य परीक्षेत रिप्रेझेंट केलेलं आहे. मुख्य परीक्षेत तुम्ही काही ओपिनियन्स असतील, क्रिटिसिझम आहे, सजेशन देणारे आन्सर लिहिलेले असतील. सो तुम्ही कोणत्या पद्धतीची व्यक्ती आहात, तुमची सायकोलॉजी काय आहे हे लक्षात आले, पण त्याच्याने आणखी इतर ज्या गोष्टी आहेत त्या आता इथं पडताळून बघायच्या आहेत. पॅनल तुम्हाला जे दिलेलं असतं, म्हणजे याला बोर्ड आपण म्हणू, त्याच्यामध्ये सक्षम आणि निपक्षपाती असे ऑब्झर्वर असतात, म्हणजे निरीक्षक असतात. व्यक्ती जे आहेत ते कोणत्याही बाजूने झुकाव नसलेले आहेत, ऑप्टिमिस्टिक आहेत. आणि याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना तुमचा पूर्ण काय आहे, आतापर्यंतची जे पण काही कारकीर्द आहे याची पूर्ण माहिती दिलेली आहे. आपणच स्वतः ती माहिती दिलेली असते. सगळ्याचं अनालाइज करून आता हे पॅनल जे आहे ते तुम्हाला टेस्ट करणार. इथे ह्या सगळ्या गोष्टींची परीक्षा एक प्रकारे घेतली जाते तुम्हाला प्रत्यक्षात तिथे बसून. ओके, तुम्ही किती पर्सनली सुटेबल आहात ॲज अ पब्लिक सर्वंट म्हणून. पब्लिक सर्व्हिस मध्ये तुमची सुटेबिलिटी काय आहे हा पहिला मुद्दा आहे. इथे चेक केला जाईल. तुमचं कॅलिबर किती आहे, तुमची मेंटल कॅलिबर म्हणजे मानसिक क्षमता किती आहे हे चेक केलं जातं. तुमच्या फक्त इंटेलेक्च्युअल क्वालिटी नाही, जसं मी आता सांगितलं की फक्त पूर्व मुख्य मधले मार्क्स, तिथलं नॉलेज नाही, तर सोशल ट्रेट म्हणजेच जे सामाजिक गुण आहेत, त्याचबरोबर करंट अफेअर, चालू परिस्थितीमध्ये काय चालू घडामोडी ज्या आहेत त्यांची माहिती किती आहे हे जाणून घेतलं जातं. मेंटल अलर्ट किती आहात तुम्ही, क्विक डिसिजन घ्यायचे असतात कधी कधी, त्यावेळेस तुम्ही किती सक्षम आहात या गोष्टी तुमच्या बघितल्या जातात. पॉवर ऑफ ॲसिमिलेशन म्हणजे आत्मसात किती गोष्टी तुम्ही करताय, नवीन नवीन गोष्टी शिकण्याची तुमच्यामध्ये किती आवड आहे. त्याचबरोबर बॅलन्स ऑफ जजमेंट, संतुलन ठेवणं, न्यायिक संतुलन म्हणजे एखाद्या गोष्टीवर तुम्ही न्याय देताय, एखादी गोष्ट करताय तर तुम्ही किती बॅलन्स्ड पर्सन आहात, तुमचा कोणत्या गोष्टींकडे झुकाव होत तर नाहीये ना हे चेक केलं जातं. तुमच्या पुढे मुद्दे सुद्धा तसेच मांडले जातात. ओके, त्यानंतर ॲबिलिटी फॉर सोशल कोहेजन अँड लिडरशिप, तुम्ही लीडर म्हणून नेतृत्व गुण तुमच्यात किती आहेत हे खूप महत्वाची गोष्ट आहे. सर्वच इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, पण ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे. आणि त्याचबरोबर
जे एक म्हणतो ना इंटरेस्ट, तुमचा इंटरेस्ट किती आहे हे चेक केलं जातं. इंटेलेक्च्युअल अँड मॉरल इंटिग्रिटी, तुमची बौद्धिक आणि नैतिकता कशी आहे हे चेक केलं जातं. याच बरोबर आता आपण पुढच्या मुद्द्यावर वळण्यापूर्वी परत एकदा रिवाइज करून घेऊयात की आपण कोणत्या कोणत्या स्टेप मधून कशी कशी माहिती मिळवत इथपर्यंत आपल्या शेवटचा व्हिडिओचा शेवटचा पार्ट अगदी महत्वाचा आहे. ओके, इथपर्यंत आलोय. तर सर्वात आधी आपण काय बघितल्या, स्टेजेस किती आहेत, तर 3 स्टेजेस आहेत. पूर्व, मुख्य, मुलाखत. बरोबर. मार्क्स किती आहेत, पूर्व परीक्षेचे 400 मार्क आहेत. 200 नुसारच मेरिट लागणार. 200 काय असणार, पेपर 2 क्वालिफाय असणार. त्यानंतर मुख्य परीक्षा आहे, पेपर ए आणि बी क्वालिफाय 25%. ओके. त्यानंतर तुमचा एसेचा पेपर, जीएसचे 4 पेपर आणि ऑप्शनलचे 2. ऑप्शनल मनाने निवडायचं आहे. ओके. यानंतर आहे आता आपला महत्वाचा व्हिडिओचा महत्वाचा पार्ट, हाऊ टू प्रिपेअर फॉर यूपीएससी. यूपीएससीची तयारी कशी करावी, जे 4 डी काय आहेत यांचं महत्व. ओके. तर सर्वात आधी तर मी तुम्हाला हे 4 डी एक्सप्लेन करते. सगळ्यात आधी तर आपण घेतो डिसिजन. हा पहिला डी झाला. याच्यानंतर आपण डेअर करतो का. ओके. गोष्टी ज्या आहेत, ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी आपण किती डेअर करतोय. ह्याच्यानंतर आपल्याला डिटर्मिनेशन, किती डिटर्मिनंट आहात आणि गोष्टी ज्या योग्य आहेत त्याच डिवोशनने तुम्ही केलेल्या आहेत काय, ते डू सुद्धा येईल. तर हे 4 डी फार महत्वाचे आहेत आपल्या प्रिपरेशन मध्ये. सर्वात पहिली गोष्ट, फर्म डिसिजन घ्यायचा आहे तुम्हाला. ओके. तुम्ही यूपीएससीची तयारी करताय का हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे. का करायची आहे तयारी, तुमच्या फॅमिली सोबत तुमचं डिस्कशन असलं पाहिजे की मी एवढ्या मोठ्या एक्झामिनेशनची तयारी करतोय, त्याच्यासाठी फॅमिलीनं कसं तुम्हाला सपोर्टिव्ह असलं पाहिजे, तुम्ही कसं आउटपुट मिळणार आहात, तो जर्नी जो आहे तो तुम्हाला आधी क्लिअर असला पाहिजे आणि मग तो तुम्ही फॅमिलीला सुद्धा क्लिअरली सांगू शकाल. तर फर्म डिसिजन घेताना या सर्व गोष्टींचा तुम्ही विचार करा. तुम्ही किती वेळ देऊ शकताय, टाइम देऊ शकताय. बरोबर. समजा आता एखादा स्टुडंट आहे अगदी नवखा, सायन्स बॅकग्राऊंडचा, हे सर्व आर्ट्सचे सब्जेक्ट आहेत आणि त्याचं असं म्हणणं 4 महिन्यावर एक्झामिनेशन आली आणि मला आता तयारी करून माझा लगेच रिझल्टच येईल. तर साहजिकच ही थोडी लेंदी प्रोसेस आहे. गोष्टी समजायला आपल्याला वेळ लागतो, कारण मुख्य सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि पूर्वमधले पेपर जरी विचार केला तर अशा बॅकग्राऊंडच्या स्टुडंटला थोडे एफर्ट जास्त घ्यावे लागतील. तर 4 महिन्यात रिझल्ट येणं शक्य नाही आणि आपण मेंटल प्रेशर घेऊन बसतो, मग योग्य त्या गोष्टी करत नाहीत आणि रिझल्ट काही येत नाही. तर साहजिकच प्लॅनने जायचं आहे. वर्षभराचा कालावधी तुम्हाला द्यावाच लागणार आहे यासाठी. ओके. 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी द्यावा लागेल. याच्यानंतर हा फॉर्म डिसिजन घेताना हे सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअर करायच्या आहेत की फॅमिली सुद्धा तुम्हाला किती वेळ देऊ शकते आणि तुम्ही स्वतःला किती वेळ देऊ शकताय. पेशंटली तुम्ही जी पहिल्या दिवसाची जी सुरुवात आहे त्याच पद्धतीने शेवटपर्यंत तुम्ही प्रयत्न करू शकता का. ओके. आणि ते डेडिकेशन साहजिकच आपल्या सगळ्यांमध्ये पोटेन्शियल असतं. आपल्याला गरज असते एक टिचकी द्यायची, म्हणजे आपण बबलमध्ये स्वतःला रॅप केलेला असतं आणि आपल्याला तो बबल ब्रेकच करायचा नसतो. आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेरच जायचं नसतं आणि म्हणून आपण काय करतो, स्वतःला कमी समजू लागतो. एवढी मोठी परीक्षा आहे हिची तयारी मी करू शकतो का, हे प्रश्न आपल्याला भेडसावतात. ओके. यानंतरची दुसरी स्टेज आहे तुमची पोस्ट किंवा एक्झाम जी आहे. यूपीएससी थ्रू पण वेगवेगळ्या एक्झामिनेशन होतात. ओके. ते एक्झाम डिसाईड केलं की सिव्हिल सर्व्हिसेस आहे, त्या एक्झाम मधली पोस्ट कोणती निवडायची आहे. आता इथं मी तुम्हाला थोडीशी पोस्ट बद्दल माहिती देते. आता यूपीएससी जी कमिशन आहे ना, ती 315 आर्टिकल नुसार इस्टॅब्लिश झाली, जी केंद्र लेवलला आणि राज्य लेवलला असं काय असणार आहे, आयोग इस्टॅब्लिश केले जातील, जे काय करतील, जे आपले सिव्हिल सर्वंट आहेत त्यांची रिक्रुटमेंट करेल. ओके. त्याच्यासाठी ही एक्झाम कंडक्ट केली जाते. आता ह्या पोस्ट आहेत ना, यूपीएससी जवळपास 24 पोस्टसाठी एक्झामिनेशन घेते. त्यापैकी 3 पोस्ट आहेत ह्या ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणून ओळखल्या जातात. काय ओळखल्या जातात, ऑल इंडिया सर्व्हिसेस. आणि ह्या 3 पोस्टसाठी सर्व जे ऍस्पायरंट आहेत ते प्रयत्न करतात. आणि ह्या कोणत्या कोणत्या आहेत, IAS, IPS आणि IFS. आता इथे फॉरेन सर्व्हिस नाही तर फॉरेस्ट सर्व्हिस आहे. ओके. यांना 3ला ऑल इंडिया सर्व्हिस असं म्हटलं गेलेलं आहे. आता ह्या ऑल इंडिया सर्व्हिसेसचा अर्थ काय, म्हणजे एकाच वेळी हा जो पर्सन आहे, हा पब्लिक सर्वंट आहे, हा एकाच वेळी
कुणाकुणाला जबाबदार असतो, तो केंद्र सरकारला जबाबदार असणार, हायेस्ट ऑथॉरिटी. तो एखाद्या राज्यात वर्क करतोय, राज्य सरकारला जबाबदार असणार आणि तो स्थानिक प्रशासनाला सुद्धा जबाबदार असणार. आणि म्हणून या सर्व्हिसेसला काय म्हटलं जातं, ऑल इंडिया सर्व्हिसेस. आता फॉरेन सर्व्हिस याच्यामध्ये येत नाही, कारण फॉरेन मिनिस्ट्रीच्या अंतर्गत तो काम करणार आहे. त्याचा आणि राज्यांचा काही संबंध येणार नाही, तो केंद्रातच काम करेल. पण इथे फॉरेस्ट सर्व्हिसला इथे इन्क्लूड केले, कारण का, जे आपण वने बघतोय, आपलं जे पूर्ण जंगल आहे हे तर सगळीकडे पसरलेलं आहे आणि याच्याशी संबंधित डिसिजन्स जे काही घ्यायचे आहे, म्हणजेच आपल्या पर्यावरणाशी संबंधित काही डिसिजन घ्यायचे आहेत, किंवा ते पूर्णपणे ग्राम पातळीपासून तुम्हाला ते केंद्र सरकारपर्यंत बघायला मिळतात. कारण का, हे पूर्ण जो इंडियाचं पूर्ण फिजिकल मॅप आहे सगळीकडे विस्तारलेला आहे आणि प्रत्येका अंतर्गत काय येतो हा टॉपिक येतो. स्थानिक प्रशासन तिथे जबाबदार बनून जातो, कारण ग्रामपंचायतीचे रिसोर्स असतं तिथलं फॉरेस्ट. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटची तिथे रिस्पॉन्सिबिलिटी येते, तिथे असणारे नॅशनल पार्क्स असतील, सँक्च्युरीज असतील, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या अखत्यारीत सुद्धा हा विषय येतो. तर हे ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये ऍडमिनिस्ट्रेशन असेल, प्रशासन आहे, पोलीस सर्व्हिस आहे आणि फॉरेस्ट सर्व्हिस आहे. हे आपल्या तिन्ही लेवलला वर्क करतात, म्हणूनच यांना आपण काय म्हणतो, ऑल इंडिया सर्व्हिसेस असं म्हणतो. ओके, हे फार महत्वाचं होतं आणि ह्या 3 पोस्टसाठीच मोस्टली जे ॲस्पायरंट आहेत ते काय करतात, एक्झामिनेशन देतात आणि त्याच्यासाठी ट्राय करत असतात. ओके, आता हे झालं पोस्टच्या बाबत. तुम्ही यांच्यापैकी आपली पर्सनॅलिटी कशी आहे, आपल्याला कोणत्या प्रकारचं काम करायला आवडेल याच्यानुसार पोस्ट निवडा. तुम्हाला पब्लिकशी जास्त संपर्क हवा असेल तर तुम्ही पोलीस सर्व्हिसेस सारख्या जी पोस्ट आहे ही निवडू शकता. तर तुम्हाला डेस्क जॉब म्हणजे एका केबिनमध्ये बसून तुम्ही काम करताय, तर ते तुमच्यासाठी IASचं आणि IFSचं सुद्धा पद असेल. ओके, तर अशा पद्धतीने तुमच्या आवडीनुसार तुमचं पद निवडा. तुमची फिजिकल कॅपॅबिलिटी सुद्धा इथे IPS साठी काय केली जाईल, चेक केली जाईल. तुमची हाईट, वेट वगैरेच्या जे काही पॅरामीटर्स दिलेले असतील त्याच्यामध्ये तुम्ही फिट बसायला लागेल. ओके, इथं हा डिफरन्स केलाय असा नाही, तर त्या सेवेची ती काय आहे, गरज आहे, त्यामुळे हा थोडासा डिफरन्स तुम्हाला बघायला मिळेल. इथे कोणतं डिस्क्रिमिनेशन नाहीये, भेदभाव नाहीये. ओके, अशा पद्धतीने ही पोस्ट तुम्ही चूज करताय. ह्याच्यानंतर असतो महत्वाचा तुमचा पॅटर्न. UPSCचा जसं आपण बघितला पूर्व मुख्य मुलाखत, हा UPSCचा काय झाला, पॅटर्न झाला. पूर्व परीक्षा ही MCQ पॅटर्न जे आहे, मुख्य डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची आहे आणि मुलाखत ही प्रॅक्टिकली तुम्हाला संबंध येतो. बोर्ड मेंबरशिप पॅनल तुमची मुलाखत घेतं आणि त्याच्यातून क्लिअर करतं. तर हा झाला पूर्णपणे पॅटर्न. ओके, कोणते विषय असतात, किती मार्क्ससाठी असतं, पेपरचा टायमिंग काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण इथे क्लिअर केलेल्या आहेत. त्यानंतर आहे सिलेबस ॲनालिसिस. सिलेबस ॲनालिसिस हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर कोणत्याही विषयाचा अभ्यास सुरू केलाय तर विदाऊट सिलेबस ॲनालिसिस अजिबातच करू नका. आणि तसं आतापर्यंत जर केलेलं असेल तर स्टॉप करा आणि आधी सिलेबस ॲनालिसिस करा. कारण तुम्हाला कुठून कुठपर्यंत जायचंय हा जो रोडमॅप आहे ना, तो सिलेबस आहे. तुमच्या विषयांची ओळख, इंट्रोडक्शन आहे, सिलेबस आहे. ओके, त्यामुळे सिलेबस फार महत्वाचा आहे. त्याच्याशिवाय पुढे जाऊच नका, कारण आयोगाने आपल्याला ऑफिशियली 2च गोष्टी दिलेल्या आहेत. एक म्हणजे आपलं पॅटर्न जो आहे तो, देन सिलेबस दिलाय, आणि 3 गोष्टी आहेत, पॅटर्न, सिलेबस आणि क्वेश्चन पेपर. ह्या 3 महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त कोणती पुस्तकं वाचावी ही आपल्याला आयोगाने सांगितलेली नाहीयेत. सक्सेसफुल कॅन्डिडेटने रेफरन्स घेतला, त्या आधार घेतला त्या पुस्तकांचा, ह्या सगळ्या सिलेबसचं अनालाइज करण्यासाठी किंवा स्टडी करण्यासाठी, आणि त्यांनी सजेस्ट केलेली आहेत पुस्तकं. ओके, त्यामुळे तुम्हाला सिलेबस ॲनालिसिस आयोगाने दिलेलं ऑथेंटिक डॉक्युमेंट आहे, ते तुम्हाला नक्की पाहायचं आहे. याच्यासाठी तुम्ही सेल्फ ॲनालिसिस सुद्धा करू शकता. पॉइंटचे सब टॉपिक जे काढणं असेल, आणि याच्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपरची मदत लागेल. आता इथे तुम्हाला आणखी एक गोष्ट महत्त्वाची सांगावीशी वाटते. आपल्याकडे 2 विषय लॉन्च झालेत, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी, आपल्या ॲपवर. ओके, तर हे दोन्ही विषयांचं सिलेबस ॲनालिसिस इतकं डिटेल सरांनी तिथं दिलेलं आहे, ते तुम्ही नक्की इथं मदत म्हणून घेऊ शकता आणि त्याच्यानुसार इतर विषयांचं सुद्धा तुम्ही सिलेबस ॲनालिसिस करू शकता. ओके, याच्यानंतर आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जसं जेवढा इम्पॉर्टंट सिलेबस आहे तेवढंच इम्पॉर्टंट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत. कारण का, सिलेबसमध्ये खूप सारे मुद्दे दिलेत, त्यातल्या कोणत्या मुद्द्यांना किती लेवल पर्यंत स्टडी करायचे, फोकस कोणत्या, प्रायोरिटी कोणत्या मुद्द्यांना ठेवायचे, हे आपल्याला क्वेश्चन पेपरवरून कळतो. गेल्या समजा 2-3 वर्षाचे क्वेश्चन पेपर, मिनिमम 3 ते 5
वर्षाचे क्वेश्चन पेपर आपल्याला काय करायचं आहे, तिथे अनालाइज करायचं आहे. आता इथे महत्वाचं एक सांगते की आपल्याला क्वेश्चन पेपर अनालाइज करायचे, ना की ते जसेच्या तसे हाताने लिहून काढायचे. लिहून बिलकुल नाही काढायचे जसेच्या तसे, किंवा ते सॉल्व्ह करण्याचा पण प्रयत्न नाही करायचा. कारण आपला आत्ताशी तर सुरुवात आहे, आपण कसे सॉल्व्ह करू शकतो ते पेपर, आपला स्टडीज झालेला नाहीये. तिथे अनालिसिसचा अर्थ आहे की प्रश्न कोणत्या मुद्द्यावर विचारला गेलेला आहे आणि कोणत्या अनुषंगाने विचारला गेलेला आहे. ओके, ते आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर या दोन गोष्टींमुळे काय कळतं आपल्याला की करंट मधल्या कोणत्या मुद्द्यांवर फोकस करायचंय, जर फोकस करतोय तर कोणत्या डेप्थ पर्यंत करायचंय, प्रश्न त्याच्याशी अटॅच कसे येऊ शकतात, आपल्या सिलेबसमध्ये त्या मुद्द्यांचा समावेश आहे की नाहीये, या सगळ्या गोष्टीनुसार आपण करंट मधल्या बरेचसे इश्यू काय करतो, पिक करू लागतो आणि आपली मेन्सची तयारी सुद्धा खूप छान पद्धतीने होते. याच्यानंतर आहे तुमचं एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड. ओके, आता एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्ड, आता मराठीसाठी मुलं जनरली स्टेट बोर्ड रेफर करतात आणि तसं तर यूपीएससीचे मुलं एनसीईआरटी सुद्धा रेफर करतात. एनसीईआरटी आपल्याला इंग्लिश मध्येच अवेलेबल आहेत आणि अतिशय इम्पॉर्टंट म्हणू शकतो. आता हे इम्पॉर्टंट का तेही सांगते. तुमच्या मेन्सच्या आन्सर रायटिंगमध्ये आयोग सिम्प्लिफिकेशन म्हणजे एकदम साधी सोपी पद्धत किंवा साधं सोपी लेखणी एक्सपेक्ट करत असतो. आणि आपण जर रेफरन्स बुक घेतले ना, तर ग्रॅज्युएशन लेवलला सपोज आपण रेफरन्स बुक, साहजिकच रेफरन्स बुक यूज करतो, म्हणजे साहजिकच 10वीच्या विद्यार्थ्याची अंडरस्टँडिंग आणि एखाद्या ग्रॅज्युएट स्टुडंटची मॅच्युरिटी यांच्यामध्ये तुम्हाला तफावत दिसते की नाही. आणि ही तफावत दूर करून एक मध्य पॉइंट म्हणजेच एक तुमच्यामध्ये सिम्प्लिसिटी असणं, तुमच्या अंडरस्टँडिंगमध्ये, तुमच्या कन्सेप्ट्समध्ये, तुमच्या स्किल्समध्ये हे गरजेचं आहे. कुठे? इथे एनसीईआरटी तुम्हाला ते शिकवते. तिथे छोटे छोटे प्रयोगांथ्रू, पिक्टोग्राफी थ्रू, अगदी सोप्या सोप्या उदाहरणांनी तुम्हाला एखादी गोष्ट एक्सप्लेन केलेली असते आणि तीच सिम्प्लिसिटी तुमच्या रायटिंगमध्ये सुद्धा झळकू लागते जर तुम्ही सुरुवातीला हे एनसीईआरटी रेफर करताय तर. ह्याच्यानंतर आहेत रेफरन्स बुक. एनसीईआरटी सफिशियंट नाहीये तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर करायला. ओके, ते जवळपास 35 ते 40% तुम्हाला सिलेबसचा पार्ट जो आहे तो कव्हर करून देऊ शकतं. पण जे इतर मुद्दे आहेत, एक्स्ट्रा डिटेल्स आहेत, त्या तुम्हाला कुठून मिळतात? रेफरन्स बुकमधून. रेफरन्स बुक सिलेक्ट करताना आपल्याला त्याची भाषा समजते का? 2-4 सोर्सेस एका विषयासाठी असतात. आपल्याला त्याची भाषा समजते का? ओके, ते महत्वाचं आहे. आपण जर सिलेबस अनालिसिस केलेला असेल तर ते मुद्दे त्याच्यात कव्हर होत आहेत का हे बघणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर क्लिअर होत असतील तरच तेच रेफरन्स बुक काय करा, परचेस करा. अगदीच कोणीतरी एक सांगतायत, कोणीतरी दुसरं सांगताय, असे बरेचसे रेफरन्स बुक्स बघायला मिळत आहेत. आजकाल युट्यूबला पर्टिक्युलरली तेच रेफरन्स बुक सजेस्ट केले जातात जे कॉमनली सगळे यूज करतात. पण त्याच्यामधून सफिशियंट इन्फॉर्मेशन मिळते का? नसेल मिळतं, आणखी काय अवेलेबल आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. रेफरन्स बरोबरच तुम्हाला इंटरनेटचा वापर हे खूप महत्वाचं आहे तुमच्या फायनल नोट्स क्लिअर करण्यासाठी, टॉपिक एखादा क्लिअर करण्यासाठी. कारण रेफरन्स बुक मधून सर्वच गोष्टी क्लिअर होतात असं नाही. बरेचशा करंट अफेअर मधले मुद्दे आहेत ते तुमच्या रेफरन्स बुकमध्ये कदाचित नसतील, ते मागच्या वर्षाचं प्रकाशन असेल तर अशा मुद्द्यांवर क्वेश्चन पण विचारले जाऊ शकतात आणि ते राहून जातात. मग त्यामुळे तुम्हाला काय गरजेचं आहे, ते इंटरनेटचा वापर करणं. ओके, गरज असेल तेवढाच मर्यादित वापर करा आणि शॅलो डेप्थ मेंटेन करा. खूप डीपली जाण्याची गरज नाही, नाहीतर विकिपीडिया लिंकवर लिंक येतात आणि आपण क्लिक करत जातो. आणि तसंच सेम युट्यूबचंही आता झालेलं आहे की आपण व्हिडिओला व्हिडिओ कुठेच एक असं सिंपल वे नाही मिळत आहे की कुठून सुरुवात करू आणि कुठे संपवायचं आहे. ओके, आता इथे त्याच्यानंतर आहे करंट अफेअर्स. ओके, आसपास काय चाललेलं आहे. मग ह्या आसपास काय चाललेलं आहे हे कशाशी संबंधित आहे माहितीये? जे कोर विषय, पुन्हा कोर विषयांचं नाव आलं. कोणतं? हिस्ट्री, इतिहास, जॉग्रफी, भूगोल, इकॉनॉमिक, अर्थशास्त्र, ईव्हीएस, पर्यावरण. ह्याच्यानंतर कोणता विषय राहिला तुमचा? पॉलिटी, सगळ्यात महत्वाचा, राज्यशास्त्र. ओके, हे 5 विषय कोर विषय आहेत आणि ह्या कोर विषयांसंबंधी प्लस मेन्स मधले असलेले इतर विषय, जसं तुमचा सोसायटीचा पार्ट होता, कल्चरचा पार्ट होता. ओके, त्यानंतर IR आहे, सेक्युरिटी आहे, डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट असेल, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी आहे. ओके, ह्या विषयांसंबंधी किंवा जे पण पूर्व मुख्यचे जे विषय आहेत त्यांच्या संबंधी आलेलं करंटमध्ये कोणतीही न्यूज जी आहे ती तुमच्या करंट अफेअरचा काय बनून जाते? हिस्सा बनून जाते.
यामधल्या सिलेक्टेड गोष्टीच कन्सिडर करायच्या आहेत तुम्हाला. न्यूजपेपर खूप मोठा आहे, वाचत बसलात तर दिवस पूर्ण जाईल, पूर्ण वाचत बसलात तर सिलेक्टेड गोष्टीच तुम्हाला याच्यातल्या काय करायच्यात, रेफर करायच्या आहेत. जसं की इथं थोडीशी तुम्हाला मी काही हिंटही देते. सुप्रीम कोर्टचे डिसिजन्स असतील, हे महत्त्वाचे आहेत. इंटरनॅशनल लेवलला झालेल्या काही ट्रीटीज असतील, पर्यावरणीय संबंधी काही घेतलेले निर्णय असतील, हे तर जनरली आपल्याला काय होतात, येतातच. तर ते हे तुम्हाला काय करायचे, करंट अफेअरमध्ये व्ही-आय-एम-पी म्हणून कन्सिडर करायचे आहेत. नवीन झालेल्या अमेंडमेंट्स असे मुद्दे तुम्हाला करंटमधून पिक करायचे आहेत. ओके, कुणी कुणावर ताशेरे ओढले अशा न्यूज अजिबात कन्सिडर करायच्या नाहीयेत. यानंतर तुम्हाला इथे लक्षात घ्यायचंय तुमची रिव्हिजन. ओके, आता तुम्ही काय केलं, पूर्ण वर्षभर ह्या सगळ्या स्टेजेस ज्या आहेत त्या पार केलेल्या आहेत आणि आता तुम्हाला रिव्हिजन करायचे, तुमच्या नोट्स तयार झालेल्या आहेत. ते इनिशियल रिव्हिजन जी असते ना, एकदम सुरुवात करता तुम्ही, त्यावेळेस तो मुद्दा ना फक्त समजून घ्या, फक्त समजून घ्या. एक सिक्वेन्स बिल्ड होऊ द्या माइंडमध्ये. ओके, पहिल्या रिव्हिजनला एकदा ती फर्स्ट रिडिंग झाली ही इनिशियली, की त्याच्यानंतर सेकंड रिडिंग सुद्धा घ्या आणि थर्ड रिडिंग सुद्धा एक्स्ट्रा डिटेल्स ऍड करत तुम्ही कंटिन्यू करा. पण जेव्हा तुमची फायनल रिव्हिजन असते, ह्या फायनल रिव्हिजनच्या वेळेस तुम्हाला त्या मुद्द्या, समजा आता उदाहरणार्थ घ्यायची, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ कॉन्स्टिट्यूशन पॉलिटीमध्ये आहे, तर त्याचं तुम्हाला पूर्णपणे डिटेल्स किंवा ज्या प्रोव्हिजन आहेत त्या सुद्धा तुम्हाला पेपरवर लिहिता येतात का, हे बघा. ही असते आपली फायनल रिव्हिजन. फक्त शब्द वाचू नका, त्या शब्दांना ग्रास्प करा आणि त्या लेखणीतून उतरवण्याचा प्रयत्न करा. ओके, याच्यानंतर तुम्हाला आहे टेस्ट सिरीजचा पार्ट. ओके, टेस्ट सिरीज. आता ह्या टेस्ट सिरीज ज्या आहेत ना, त्या कधी लावायच्या, जेव्हा तुमचा पूर्वमुख्यचा अभ्यास व्यवस्थित झालाय, तुम्ही पूर्वपरीक्षा समजा पूर्वपरीक्षेची टेस्ट सिरीज आहे, तुमचा पूर्वपरीक्षेचा अभ्यास पूर्ण झालेला आहे, 1 ते 1.5 महिन्यावर जेव्हा एक्झामिनेशन येते, त्या 1.5 महिन्याच्या काळात जेव्हा तुमची पूर्ण फायनल रिव्हिजन सुद्धा झालेली आहे, तेव्हा तुम्ही त्या टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. ओके, जर अभ्यासाची अगदी इनिशियल स्टेज आहे तेव्हा जर टेस्ट सिरीज जॉईन करताय, त्याचा उपयोग होणार नाही. मग त्या टार्गेट बेस्ड टेस्ट सिरीज असल्या पाहिजे. जसं एनसीईआरटी करतात तर एनसीईआरटी बेस्ड टेस्ट सिरीज असल्या पाहिजेत. ओके, फायनल एक्झामिनेशनच्या वेळेस मात्र तुमचा सगळ्या विषयांचा अभ्यास जेव्हा येतो ना, तेव्हा टेस्ट सिरीज तुम्हाला आउटपुट देते आणि त्या 1.5 महिन्यामध्ये हर एक मुद्दा जिथं तुमचा स्कोर कमी येतोय, जिथे तुम्हाला विचार करायला वेळ लागतोय, त्याची रिव्हिजन करत चला टेस्ट सिरीजच्या माध्यमातून. ओके, अशा पद्धतीने जर केलं तर तुम्हाला आउटपुट फार चांगलं मिळेल. म्हणजे टेस्ट सिरीज म्हणजे फक्त टेस्ट देणं नाही, तर तिला अनालाइज करणं आहे. ओके, अनालिसिस फार महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत यांच्यासाठी आपल्याला कसं प्रिपेअर व्हायचंय, ही जी तयारी आहे कशा पद्धतीने सुरू करायची आहे. तर म्हणजे अगदी तुमच्या पहिल्या स्टेप पासून तर शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये साहजिकच तुमचे सगळे डाऊट क्लिअर झालेले असतील. जर काही तुम्हाला आणखी डाऊट असेल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा आणि ऑफिशियल नोटिफिकेशन जी आहे ती तुम्हाला पाहायची असेल, कशा पद्धतीने असते, त्याच्यात क्रायटेरिया सगळा दिलेला असतो, तर आजच आपलं ॲप डाउनलोड करा, मार्गदर्शक अकॅडमी UPSC MPSC, आणि तुमच्या डाऊट्सला ऑलवेज वेलकम केलं जाईल.